इयत्ता 12वी मराठी विषयाच्या विद्यार्थिनींना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार. आज आपणास इयत्ता 12वी या पुस्तकातील घटक व्याकरणामधील जो उपघटक आहे अलंकार, तो अलंकार आपणास आज पाहायचा आहे. अलंकार बोर्ड परीक्षेसाठी तुम्हास 2 मार्काला येणार आहे. एक वाक्य अलंकार दिलेला असेल, ओळ दिलेली असेल, त्यातला अलंकाराचा प्रकार ओळखायचा आहे. दुसरा प्रकार अलंकाराचे नाव दिलेले असेल आणि त्याचा अलंकार ओळखायचा आहे. असे एकूण 2 मार्कास तुम्हाला अलंकार आहे. आता प्रथम आपण अलंकार म्हणजे काय पाहू. अलंकार तुम्ही सगळेजणच परिधान करीत असणार. प्रत्येक माणसाला, विशेषतः स्त्रियांना अलंकार परिधान करण्याची फार आवड असते. अलंकार म्हणजे दागिना. दागिना ज्या पद्धतीनं माणूस आपले असलेले सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी, अधिक फुलवण्यासाठी, अधिक सुंदर वाटावं यासाठी दागिन्याचा वापर करतो, त्याच पद्धतीनं माणूस अधिकाधिक माणसाचं सौंदर्य वाढावं म्हणून ज्या पद्धतीनं तो अलंकार परिधान करतो, त्याच पद्धतीनं भाषेमध्ये देखील अलंकाराचा वापर केला जातो. भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी, आपल्या भाषेचा प्रभाव इतरावर पाडण्यासाठी, सौंदर्यात भाषेच्या भर घालण्यासाठी, भाषेला ज्या ज्या गोष्टीमुळे शोभा वाढते, ते अधिक आकर्षित वाटते, अधिक लोकप्रिय होते, अधिक लोकांना ऐकावेसे वाटते, ज्या ज्या गोष्टीमुळे भाषेची शोभा वाढते, अशा सगळ्या शब्दरचनेला अलंकार असे म्हणतात. वास्तविक पाहता अलंकाराचे 2 प्रकार आहेत. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. आता शब्दालंकार म्हणजे काय? शब्दातून, शब्दाच्या रचनेतून काव्यात्मकता येते किंवा गद्य रचनेत देखील सौंदर्य निर्माण होते. अशा रचनेला शब्दालंकार असे म्हणायला हरकत नाही. व्याख्याच पाहायची म्हटलं तर अनेकदा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात किंवा गद्य रचनेत सौंदर्य निर्माण होते, त्यास शब्दालंकार असे म्हणतात. दुसरा प्रकार जो दिलेला आहे तो अर्थालंकार आहे. अर्थालंकार, आता अर्थालंकार म्हणजे काय? शब्दाच्या रचनेऐवजी शब्दाच्या अर्थातून काव्यात किंवा गद्य रचनेत जे सौंदर्य निर्माण होते त्याला अर्थालंकार म्हणतात. अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्य रचनेत सौंदर्य निर्माण होते, त्याला अर्थालंकार असे म्हणतात. हे 2 प्रकार एकूण अलंकारामध्ये आहेत, पण आपल्याला मात्र अर्थालंकाराचे 4 उपप्रकार आहेत. अर्थालंकारामधील 4 उपप्रकार आहेत आणि तेच फक्त आपल्याला 12वी अभ्यासक्रमामध्ये
समाविष्ट आहेत. पहिला आहे अनन्वय. दुसरा काव्याचा जो प्रकार आहे तो आपणहूती. पहिला अनन्वय, दुसरा आपणहूती, तिसरा अतिशयोक्ती आणि चौथा जो प्रकार आहे अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास. हे 4 प्रकार आपणास अभ्यासाला आहेत. आता पहिला जो प्रकार आहे तो अनन्वय अलंकार. आता अनन्वय अलंकाराची व्याख्या पहा. उपमेय हे उपमानासारखे असते, त्याला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही असे वर्णन आले की अनन्वय अलंकार होतो. आता उपमेय उपमान ज्याची तुलना करावयाची आहे, ज्याच्याशी तुलना करावयाची आहे, अशा 2 गोष्टी अलंकारामध्ये तुलना करायची म्हणजे असतात उपमेय उपमान. पण या अलंकारामध्ये मात्र एकच गोष्ट असते आणि तीच गोष्ट जगामध्ये दुसरी नाही, म्हणजे त्याच्यासारखी तीच आहे. दुसऱ्या त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. इथं उदाहरण 2 दिलेले आहेत. पहिलं उदाहरण आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. आता या उदाहरणाचा अर्थ पाहिला, जगामध्ये ताजमहल असा एक आहे की त्याच्यासारखा दुसरा नाही, असा एकमेव ताजमहलच आहे, त्याच्यासारखा तोच आहे. किंवा दुसरं उदाहरण दिलेलं आहे, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हा. आता हे अर्जुनाचं वर्णन आहे. अर्जुनाचं वर्णन करत असताना मोरपंतांनी त्यांच्याविषयी हे काव्य लिहिलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत झालेले आहेत भरपूर, पुढे होतीलही भरपूर, अनेक होतील आणि आहेतही अनेक, परंतु अर्जुनासारखा मात्र अर्जुनच आहे, दुसरा तिथे कुणी नाही. किंवा आणखी एखादं उदाहरण आपल्याला पाहता येईल, या आंब्यासारखा गोड आंबा हाच. म्हणजे एखादा आंबा, आता हापूस आंबा असेल, तो आपल्याला अधिक आवडतो, त्याची चव वेगळी असते, त्याचा रस वेगळा असतो आणि तो आंबा जर आपण खाल्ला, त्याचा रस पिला, तर आपल्याला दुसऱ्या आंब्याची चव त्या आंब्यासारखी वाटणारच नाही. म्हणून आपण म्हणू की हा आंबा जगामध्ये एकमेव असा आहे, त्याच्यासारखा दुसरा नाही. यावरून आपल्याला अनन्वय अलंकाराच्या काही गोष्टी लक्षात येतात. इथे कोणत्या गोष्टीची, कोणत्या वस्तूची तुलना केलेली असते, ती जगामध्ये एकमेव अद्वितीय आहे, त्याच्यासारखी गुण दुसऱ्या वस्तूची नाही. म्हणजे यासारखी गोष्ट दुसरी जगामध्ये मिळू शकत नाही, त्याला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही, त्याला दुसऱ्या कशा बरोबर त्याची तुलना करता येत नाही. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी अनन्वय अलंकारामध्ये केलेलं
असतं. आता अनन्वय म्हणजे संबंध, अनन्वय म्हणजे तुल्य अनन्वय, संबंध मिळत नाही जिथे असे अतुलनीय आहे असे वर्णन म्हणजे अनन्वय असा अर्थ होतो. आता पहिला अलंकार तुमच्या लक्षात आला असेल. आता दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार तुम्ही पहा, आपणहूती अलंकार. आता आपणहूती अलंकार, या आपणहूती शब्दाचा अर्थ जर आपण घेतला तर झाकणे किंवा लपवणे असा होतो. आता इथं अलंकारामध्ये आपण पाहिलं की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, उपमेय आणि उपमान. आता ज्याची तुलना करावयाची तो आणि ज्याच्याशी तुलना करावयाची तो, ह्या दोन गोष्टी अलंकारामध्ये नक्कीच असतात. पण आपणहूती अलंकारामध्ये एक जी बाजू असते ती लपवलेली असते. म्हणजे उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपणहूती अलंकार होतो. उपमेय हे उपमानाचा निषेध करून ते उपमानच आहे. म्हणजे दोन वस्तूची तुलना केली, ज्या वस्तूची तुलना करायची आहे ती पहिली जी वस्तू आहे त्या दुसऱ्या वस्तू सारखी नसून ती दुसरी वस्तूच आहे अशा पद्धतीनं या अलंकारामध्ये सांगितलेलं असतं. आता पहा उदाहरण काय दिलेलं आहे. न हे नयन पाकळ्या उमलत्या सरोजातील. पहा, न हे नयन पाकळ्या उमलत्या सरोजातील. म्हणजे हे नयन नसून, नयन म्हणजे डोळे, हे डोळे नसून सरोजातील तलावातील उमलत्या ज्या कमळाच्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या म्हणजे हे नयन आहे. पहा, नयनाची तुलना त्या उमलत्या कमळाच्या पाकळ्याशी केलेली आहे, तर त्या पाकळ्या नसून ते नयनच आहे. हे नयन नसून त्या पाकळ्या आहेत. इतकं सुंदर वर्णन त्याने डोळ्याचं केलेलं आहे. म्हणजे त्या पाकळ्या नाहीत तर ते नयनच आहे. म्हणजे नयनांना अशी उपमा, डोळ्यांना अशी उपमा या ठिकाणी दिलेली आहे. दुसरं, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. आता हे वदन म्हणजे हे मुख, हे चेहरा जो आहे तो शरद ऋतूच्या चंद्रापेक्षाही चांगला आहे, कोमल आहे, सुंदर आहे असं वाटतं. म्हणजे त्या चेहऱ्याकडं, त्या मुखाकडं पाहिलं की जणू काही शरद ऋतू मधला चंद्रच आहे, त्या शरदाचं चांदणच इथं पडलेलं आहे किंवा तसा भास त्या होतो असं वर्णन आहे. आता तसंच ओठ कशाचे, देठची फुलल्या पारिजातकाचे. म्हणजे ओठाचं वर्णन देखील फुललेल्या पारिजातकाच्या देठ जसं असतं त्या देठासारखेच हे ओठ आहेत असं वर्णन या आपणहूती अलंकारामध्ये केलेलं असतं. आता या ठिकाणी पहा, उपमेयाला उपमानच सांगत असतात पण उपमेयाला मात्र इथं लपवलेले असते. वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात येतात. दुसरं वैशिष्ट्य आहे, हे उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं वर्णन या अलंकारामध्ये केलेलं असतं. इथं उपमेयाचा निषेध केलेला असतो आणि निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे,
कसले असे शब्द त्या ठिकाणी वापरलेले असतात. आता या पहिल्या ओळीमध्ये जे दिलेलं आहे, नयन हे उपमेय आहे आणि कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असं सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. यावरून लक्षात आलं असेल की आपण होते हा दुसरा प्रकार. आता त्यानंतर जो आपल्याला पाहायचा आहे ते अतिशयोक्ती अलंकार. आता अतिशयोक्ती हा शब्द सर्वसाधारण आपण बोलत असताना अनेक वेळा आपल्या बोलण्यातून तो जाणवत असतो. तो अलंकाराचाच एक प्रकार असतो. आता माणसाला सवय असते बोलायला लागलं की अतिशय फुगवून एखाद्या माणसाला सांगायची सवय असते. म्हणजे जी घटना प्रत्यक्षात तशा पद्धतीची घडूच शकत नाही अशा पद्धतीचं वर्णन करून सांगणे. ती वास्तवात अशा पद्धतीची घडूच नाही, घडणारच नाही अशा पद्धतीचं वर्णन या अतिशयोक्ती अलंकारामध्ये केलेलं असतं. अतिशय फुगवून सांगण्याच्या पद्धतीला अतिशयोक्ती अलंकार असं म्हटलं तर तेही अतिशयोक्ती होणार नाही. आता एक उदाहरण आहे, तुमच्या पुस्तकामध्ये देखील ते दिलेलं आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. पहा उदाहरण कशा पद्धतीचं दिलेलं आहे. आता आज आपण या उदाहरणाचा विचार करत असताना दमडीचा जर विचार केला, बहुसंख्यांना दमडी ह्या शब्दाचा अर्थ आज कळणार देखील नाही. पूर्वीच्या काळामध्ये किंवा आजचा काळ जरी घेतला, आपण आजच्या चलनामध्ये साधारण 1 रुपया आहे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, म्हणजे 1 पैसा. 50-100 वर्षापूर्वीच्या इतिहासात गेला तर कदाचित तेव्हा 1 पैसा नाणं म्हणून उपयोगात. याच्या अगोदर पहा आपण जसं 50 पैसे, 25 पैसे, 20 पैसे, 10 पैसे, 5 पैसे, तसं 1 पैसा देखील होता. आणि 1 पैशापेक्षा कमी म्हणजे दमडी आहे. आणि त्या दमडीचं तेल आणलं आणि आणल्यानंतर त्यामध्ये काय काय झालं ही गोष्ट आपल्या या ठिकाणी ह्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे. पहा, त्या दमडीच्या तेलामध्ये सासूबाईचं नाणं झालं म्हणजे आंघोळ झाली, मामाजीच्या दाढीला लावून झालं आणि भाऊजीच्या शेंडीला देखील ते तेल लावलं. आणि जे उरलेलं तेल होतं तेल झाकून ठेवलं, तेव्हा लांडोरीचा पाय लागून त्याची ओघळ वेशीपर्यंत गेली. आता गावची वेश जे आहे त्या वेशीपर्यंत ती ओघळ गेली आणि त्यामध्ये उंट पोहून गेला. आता वास्तविक असं शक्य होईल का? तेल किती जरी आणलं तरी ते तेलामध्ये उंट पोहून जायला एवढं सहज शक्य आहे का? शक्य नाही. पण तिथं तेवढ्या पैशामध्ये दमडीमध्ये एवढं घडलं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते कदापि शक्य नाही. म्हणून इथं खूप फुगवून सांगितलेलं आहे. तशी घटना प्रत्यक्षात त्या ठिकाणी घडूच शकत नाही. दुसरं उदाहरण दिलेलं आहे. वीर मराठे गरजत आले, पर्वत सारे कंपित झाले. आता यामध्ये कदापिच असं शक्य नाही. वीर मराठा
त्या कवीनं वर्णन करत असताना वीर मराठ्यांचं जेव्हा ते गर्जना करत जातात तेव्हा अतिशयोक्तीनं सारे पर्वत कंपित होते, थरकाप त्यांना सुटलेला होता. अशा पद्धतीचं अतिशयोक्तीपर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता यावरून आपल्याला काही वैशिष्ट्य लक्षात येतात. या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं प्रसंगाचं वर्णन केलेलं असतं, पण ते वर्णन अतिशयोक्ती असतं. प्रत्यक्षात तशा पद्धतीनं ते घडू शकत नाही. अतिशय फुगवून सांगितलेलं असतं, अतिशय कल्पनारंज असतं, असंभाव्य असतं. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केलेलं असतं. जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं वर्णन देखील आहे पहा. जो अंबरी उपळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनवरी डागला आहे. आता या उदाहरणामध्ये अशाच पद्धतीचं वर्णन आहे. जो अंबरी, जो आकाशामध्ये, म्हणजे एक घोडा आकाशामध्ये जेव्हा उड्या म्हणजे त्याचा पळायला लागला तेव्हा त्याचे पुढचे जे पाय होते उफळल्यानंतर त्याचे पुढचे पाय आकाशामध्ये चंद्राला लागले आणि त्या चंद्राला जे पडलेले डाग आहेत त्या घोड्याच्या टाचामुळे आहेत. त्या टाच त्या चंद्राला लागलेल्या होत्या म्हणून तसा तो डाग त्या ठिकाणी दिसतो, असं वर्णन या ठिकाणी त्या उदाहरणामध्ये केलेलं आहे. अतिशयोक्ती आपणास समजलेलं असेल. आता शेवटचा जो प्रकार आहे तो शेवटचा प्रकार पाहूया. अर्थांतर न्यास हा प्रकार शेवटचा प्रकार. या अर्थांतर न्यास मध्ये एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखाद्या सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतर न्यास होतो. आता इथे उदाहरण दिलेलं आहे पहा. होही जरी सतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, असो निहा सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. आता याच्यामध्ये एक सामान्य माणूस सिद्धांत मांडतो. तो सिद्धांत मांडत असताना सर्वसाधारण विचाराचाच एक सिद्धांत होतो. त्याच्यासाठी जे उदाहरण दिलेलं असतं तशा पद्धतीचा सिद्धांत तयार होतो. आता इथं काय म्हटलेलं आहे पहा. दुष्टच्या संगतीमध्ये संत माणूस राहिला, सज्जन माणूस राहिला तरीही त्याचा सत्वभंग होत नाही. त्याचे जे चांगले गुण आहेत ते चांगले गुण निघून जात नाहीत, ते तसेच राहतात. किंवा दुसरं उदाहरण दिलेलं आहे तो म्हणजे सापाचं आणि चंदनाचं. आता चंदनाच्या झाडाला विषारी सर्प सगळे वेटोळे घालून बसलेले असतात, तरीही चंदनाचा जो सुगंध आहे तो सुगंध नाहीसा होत नाही. तो चंदन तसाच सुगंध दरवळत ठेवतो. किंवा दुसरं उदाहरण जे आहे, बोध खलास न रुचे ऐमुख, दुग्ध होय गरल, श्वान पुच्छ नलिकेत, घातले होईना सरळ. आता इथे कुत्र्याचे उदाहरण देखील दिलेलं आहे. किंवा सापाला दूध पाजायचं उदाहरण दिलेलं आहे. ज्या फणीतून, ज्या तोंडातून तो विष सोडतो त्याच मुखातून दूध पाजलं तर काही त्याच्यावर परिणाम होणार आहे का? किंवा कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच आहे, ते नळीत
फरक पडणार नाही, ते वाकडच राहणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता साधारण पहा अर्थांतरन्यासमध्ये की इथे जे वैशिष्ट्य आहे, एक अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास असं देखील होतं. किंवा एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतरन्यास होतो. असे काही उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. आता आणखी एक तुमच्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण तदी इतर खग भेने वेगळाले पळाले. तदी इतर खग भेने वेगळाले पळाले. उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याज पासी नसे तो. कठीण समय येता कोण कामास येतो. नल राजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जल क्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. त्याच्या जवळ कोणीच राहिले नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. इथे चारीच्या चारी आपण अलंकाराचे प्रकार पाहिले आहेत. या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका, वाचा, अभ्यास करा. धन्यवाद.